उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा उद्या नाशिकमध्ये। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर होणार जाहीर सभा। येत्या 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर जाहीर सभा। प्रचार सभेचा टीजर समोर। अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसला खिंडार। काँग्रेस राष्ट्रवादीवर जनतेचा रोष होता, तर मग भाजपला आयात उमेदवारांची गरज का पडली? आयारामांना घेऊन भाजपमधल्या निष्ठावंतांवर अन्याय केला। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुळेंची घणाघाती टीका। संयुक्त मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। राज ठाकरेंचा घणाघात। भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये। अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीमध्ये फडणवीसांवर निशाणा। फक्त सिनेमे बघायचे लोकांसाठी तुम्ही कधी रस्त्यावर उतरले आहात का? शेलारांचा थेट सवाल। तर मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही। ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीवर आशिष शेलारांची सडकून टीका। भाजपच्या किरीट सोमय्यांचे ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांवर आरोप। निवडणूक अर्जामध्ये कोविड घोटाळ्याची माहिती लपवल्याचा आरोप। सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मुख्यमंत्री फडणवीसांची मुलुख मैदानी तोफ नागपुरात धडाडणार। तर्री पोहा विथ देवाभाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टीने आरोप। संदीप देशपांडेंकडून मनसे सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम। भाजपनं काँग्रेसला अंबरनाथमध्ये मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। नवी मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसनं केलेली युती राज्यात चर्चेत ठरली होती। इथल्या सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरून पाठिंबा दिला होता। त्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठी घडामोड घडली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील भाजप काँग्रेस युतीवरून थेट कारवाई केली होती। काँग्रेस पक्षानं नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला समर्थन दिल्यानंतर काँग्रेसकडून सर्वच नगरसेवकांचं तिथल्या नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं होतं। त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली होती। हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप पाटील यांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या तिथल्या 12 नगरसेवकांनी थेट काँग्रेसला बाय बाय केलं आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय। तिथला प्रत्येक प्रभाग आणि तिथले असणारी प्रत्येक विकासात्मक कामं ही मार्गी लागली पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ त्या ठिकाणी राहिलं आणि त्याच दृष्टिकोनातून आज मला सांगायला आनंद होतो की 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती आणि म्हणून तिथले असणारे काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। तर आम्हाला कोणतीही सूचना न देता थेट आमच्यावर काँग्रेसनं निलंबनाची कारवाई केल्यानंच आम्ही नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला, असं काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांनी सांगितलेलं आहे। प्रदीप पाटील यांनी आपली बाजू मांडली आहे। अंबरनाथ मधले काँग्रेसचे 12ही नगरसेवकांनी आज भाजपच्या मध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण आणि त्याचबरोबर गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आहे। काय नक्की तुमचं दुःख आहे? तुम्ही कोणत्या कारणामुळे भाजपमध्ये प्रवेश केला?
आमचं दुःख आहे की आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या कुठल्या नेत्याने आम्हाला साधा फोनही केला नाही आणि शुभेच्छा दिल्या नाही किंवा आम्ही त्यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली प्रदेशला, तर आम्हाला वेळही दिली नाही. मग नंतर शहर विकास आघाडीची स्थापना होत होती, ती आम्हाला भाजपाने सांगितलं का आपण विकास आघाडीच्या दृष्टीने एकत्रित येऊ, आणि मग त्या दृष्टीने आम्ही आघाडी स्थापन केल्यानंतर त्यांनी आमच्यावर डायरेक्ट निलंबनाची कारवाई केली. तर आघाडी कशी झाली, काय झाली आहे? भाजपा आम्हाला उपनगराध्यक्ष पद देत होता, ते मतदान काँग्रेसला करणार होते. मग इथे आमची काय चूक होती? जर कुठेतरी काँग्रेसचा उपाध्यक्ष, शहर उपनगराध्यक्ष निवडून येत होता, तर त्याच्यात कुठलं दुःख होतं? तुम्ही आम्हाला नोटीस पाठवायची होती किंवा फोन करून बोलवायचं होतं. निलंबनाची कारवाई ही आम्हाला एक निवडून आल्यानंतर, काँग्रेससाठी आम्ही निवडून आल्यानंतर एवढा चिकाटीने आणि काँग्रेस भाजपा सेनेच्या बालेकिल्ल्यात आणि आम्हाला ह्या पद्धतीने बाहेर ढकललं, तर कुठेतरी आमच्या पाठी कोणतरी हात म्हणून भाजपाने आम्हाला साथ दिली, हाक दिली, आणि ती मी मान्य केली आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे वळत झालो. काय सांगाल, पण तुम्हाला मतदारांनी जो मतदान केलंय तो काँग्रेसमध्ये तुम्ही होतात म्हणून तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही थेट नंतर भाजपमध्ये आले, मतदारांची प्रतारणा झाली असं वाटतं तुम्हाला? आम्ही काँग्रेसला ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये टिकून ठेवलेलं होतं. आम्ही काँग्रेसने विकासाच्या जीवावर, काँग्रेसला धरून विकासाच्या जीवावर आम्ही आलेलो. पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये काँग्रेस संपलेली असताना अंबरनाथमध्ये काँग्रेस ठेवली होती, पण ती जिवंत ठेवत असताना आम्ही लोकांना शब्द दिला का विकास करू. मग जर आम्हाला आता बाहेर काँग्रेसनेच बाहेर ढकललं, तर मग आम्हाला तर मार्ग विकासात कामं तर केली पाहिजे, जनतेची शब्द दिलेले पाळले पाहिजेत. तेच जर कामं नसती आणि कामं कोण करू शकेल, तर भाजपाचा नगराध्यक्ष, आमदार आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री आहेत. कुठेतरी विकासाला चालना मिळेल, शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही भाजपाकडे वळलो. शिवसेनेकडून देखील काय विचारणा झाली होती का? त्यांच्यामध्ये प्रवेश करण्याचा काय तसा प्रस्ताव आला होता? नाही, नंतर शेवटच्या क्षणी आला, जेव्हा आम्ही गट स्थापना केली. गटाची स्थापना केल्यानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या. तोपर्यंत आम्ही आमचा मार्ग फायनल झालेला होता. नंतर त्यांचा काय दोष नाहीये, तर त्यांना त्या गोष्टीची कल्पना नव्हती. माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब, ते आमचे आमदार कामं करत होती, कामासाठी निधी पाठवत होता, त्याचा विनियोग केला जात होता. ते आम्हाला पटत नव्हतं. लोकांचा कल त्यांच्या बाजूने होता. फक्त कुठेतरी अदलाबदल व्हायची होती, ती झाली नाही आणि त्याच्यात अपयश आलं. आणि आमचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे खासदार, आमदार आम्हाला नेहमी सहकार्य करतात, पण आता दुर्दैव असं का आम्हाला कोणी हाक द्यायची होती, तर आम्हाला भाजपने प्रथम हाक दिली आणि मग आम्ही त्यांची हाक मान्य केली. आपण पाहिलं की काँग्रेस पक्षाने आम्हाला प्रथम कारण दाखवा नोटीस बजावायला पाहिजे होती, पण थेट आमच्यावरती निलंबनाची कारवाई केली आणि म्हणूनच आम्ही सगळे नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका ही पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती, मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही. त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे. आणि ही बाब जशी निदर्शनास आली, तशी निदर्शनास आल्यानंतर तिथले तालुका अध्यक्ष जे होते, ज्यांच्याकडे या निवडणुकीचं नेतृत्व काँग्रेसने सुपूर्द केलं होतं आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ते प्रामुख्याने पुढे होते, त्यांना शिंदे शिवसेनेशी त्यांचं पटत नाही म्हणून तुम्ही भाजपत जाणार का, हाही एक सज्जडदम आम्ही त्यांना आणि चौकाच्या माध्यमातून दिला. पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही. आणि जो निर्णय काही घ्यायचा आहे मरणाच्या संदर्भात, त्याकडे आम्ही गंभीर्यानं बघतो आहोत. आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीचंच काम आहे. पण प्रदेशाध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे, त्यावर मार्ग काढतील असं आम्हाला वाटतं.